नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. जरी कोणाला कुठलीही समस्या असो, लक्ष्मी बांधन विषय असो, गेनमाळे विषय समस्या असो किंवा गुरुची समस्या असो, कुठलीही तुमच्या मागं कुठलीही आडापिडा, साडेसाती दलिंद्री कुठलीही लावलेली असो, कुठलीही आडापिडा जाणून घ्यायची असेल, तुमचा कौल घ्यायचा असेल तर माझा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण भेटून जाईल व अटी आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो, कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, शोध अस्तित्वाचं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं आणि खऱ्या माहितीवर झुंजत असतं आणि लोकांना खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतं. कारण अशी कुणीही माहिती दिली नसेल तशी शोध अस्तित्वाच्या ह्या चॅनलनं लोकांपर्यंत माहिती पोहोचवलेल्या आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे यमराज रहस्य. मित्रांनो, सूर्यपुत्र यम मृत्यूचा देव कसा झाला, आज आपण या टॉपिकवर व त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याची माहिती घेणार आहोत. आणि यमराजांची कथा काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, पण तुम्हाला काय खरं आणि काय खोटं या व्हिडिओमध्ये संपूर्ण कळून जाईल. काही लोक पूर्वीचे असे म्हणतात मित्रांनो, देवाची भक्ती कितीही करा, मात्र देव पावल किंवा नाही पावल हे तुमच्या फळावर अवलंबून असतं व तुमच्या माळ जपीवर असेल, देवाच्या पूजावर अवलंबून असतं. मात्र मेल्यानंतर यम दिसतो, एवढं तितकंच खरं आहे. मग यमराजाची पूजा काय करत नाही, हे काही लोक असे पूर्वीचे म्हणायचे मित्रांनो. तर चला पाहूया यमराजांची पूजा का करत नाहीत व यमराजांची तुम्हाला कथाही मी सांगणार आहे. मित्रांनो, हिंदू धर्मात यम मृत्यूचा देवता मानले जाते. यमराज एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर कर्मानुसार उल्लेख स्थान प्रदान करतात. म्हणजे जर एखाद्याने चांगले काम केले असेल तर त्याच्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळते. जर एखाद्याने वाईट कर्म केले असेल तर त्याच्या नरकाची यातना भोगावी लागते. यमराज एखाद्या व्यक्तीला केवळ मृत्यूच कारणीभूत ठरत नाही तर मृत्यूनंतरचा प्रवास ठरवतात. पण तुम्हाला माहिती आहे का यमराज शेवटी मृत्यूचे देव कसे बनले? तर चला मित्रांनो आपण पाहूया. पौराणिक कथेनुसार एकदा यमराज आणि शनिदेव यांच्यात युद्ध झाले. दोन्ही भाऊ आपल्या आपल्या आईच्या हक्कासाठी आपणास लढले. युद्ध अनेक महिने चालले आणि शनिदेव आणि यमराज यांच्यातून युद्धाला भयंकर वळण लागले. सूर्यासह सर्व देवतांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वच अयशस्वी झाले. शनिदेवाने लहानपणापासून महादेवांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त केले होते. त्याने दिलेल्या देवी शक्तीसह शनिदेवांचे यमराजांना पराभव केला आणि दंडस्त्राने त्यांचा वध केला. आपल्या मुलाला मृतदेह पाहून सूर्यदेव अत्यंत व्याकुळ झाले व सूर्यदेव आणि त्यांच्या दोन बायका देवी सांग्या आणि देवी छाया यांनी महादेवाला विनंती केली. या महादेव प्रकट झाल्यावर त्यांनी यमाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती देखील केली. महादेवाने सूर्यदेवांची प्रार्थना नाकारली आणि त्याला समजून सांगितले की मृत्यू हे अपरिवर्तनीय सत्य आहे आणि तो आपल्या एकूण कोणत्याही एक मुलासाठी हे सत्य बदलू शकत नाही. तेव्हा शनिदेवाने स्वतः महादेवांची प्रार्थना केली आणि यमाला पुन्हा जिवंत करण्यामागे ठोस करणारे सांगितले. शनिदेवाने भगवान शिव सांगितले की 1 महिन्यानंतर महादेव स्वतः देवातून एखाद्या मृत्यूची देवाची जबाबदारी देण्यासाठी निवडत आहेत. या निवडण्याचा आधार म्हणजेच मृत्यूचे चक्र पूर्ण करणे. यम हा देवाचा पुत्र आहे, पण त्याला कोणत्याही प्रकारची देवी शक्ती प्राप्त झाली नाही. या कारणास्तव तो अमृतपासून वंचित राहिला आणि अशा प्रकारे यमाने पृथ्वीवर प्रचंड मृत्यूचे चक्र पूर्ण केले. आधारावर महादेवाने यमाला केवळ मृत्यू जिवंत न करता त्यांना मृत्यूची देवता बनवावी. शनिदेवांच्या व्यक्तिदाने भगवान शिव प्रसन्न झाले आणि शनिदेवाच्या विनंतीवर त्यांनी सूर्यपुत्र यमाला पुन्हा जिवंत केले. भगवान शिवाने मृत्यूच्या देवांची जबाबदारी सूर्यपुत्र यमाला सोपवली आणि त्यावर सूर्यपुत्र यम हा मृत्यू देवता विराजमान झाला. मित्रांनो, तर ही होती यमराज मृत्यूची देवता बदलण्याची. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करताल, सबस्क्राईब करताल व शेअर करायला मात्र विसरणार नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं गेलं, काही लोक असे म्हणतात कितीही पूजापाठ करा, कितीही देव करा, कितीही माळ जप करा, कितीही गुरु करा, पण देव पावल का नाही पावल हे तुमच्या भक्तीवर अवलंबून असतं व शक्ती प्राप्त झाल्यानंतर देवाला तुम्ही प्रसन्न करणार त्याच्यावर अवलंबून असतं व एका गुरुवर, चांगल्या गुरुवर अवलंबून असतं व देवाच्या भक्तीवर अवलंबून असतं. पण मित्रांनो, मेल्यानंतर तुम्हाला एक देवता पावतो ते म्हणजे यमराज.
असं म्हणतात मित्रांनो, देव येतील किंवा देव पावतील ह्याचा विषय नाहीये, पण यमराज मात्र येतो आणि तुम्हाला मात्र दंड देतो आणि तुम्हाला मात्र दिसतो, तुम्हाला मात्र घेऊन जातो. मित्रांनो, जेव्हा मृत्यू आपल्या समोर असते, जेव्हा माणूस मरायच्या घायला येतो, तर पूर्णपणे त्याच्या आजूबाजूला एकदम अंधारा होतो. त्या टायमाला त्याला कोणीही दिसत नाही. काही असे दैत्य येतात की त्यांनी आयुष्यात कधी ते ऐकलेही नसेल, असे ते दैत्य कधी बघितलेही नसेल. मित्रांनो, मग ते प्राण डोळ्यातून जातो, ते प्राण अंगातून जातो, तो प्राण तोंडातून जातो. असे काही आख्यायिका पण म्हणतात की मित्रांनो, हे जेव्हा आपण सगळं नवीन बघतो, तो माणूस घाबरतो. घाबरल्यानंतर मित्रांनो तो चकित होतो आणि त्याचे मोठे डोळे होतात. असेही काही लोक, म्हणजे काय असे पूर्वज लोक असेही सांगतात. मित्रांनो यमराज, आजची तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल, मग यमराजाची पूजा का करत नाहीत, यमराजाची पूजा केल्यानंतर दुष्परिणाम का होतात? तर मित्रांनो सविस्तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे की यमराजाची पूजा का करत नाहीत. मित्रांनो, एकीकडे स्वप्नात कोणत्याही देवता किंवा देवीचे दर्शन होणे हे शुभ असते, तर दुसरीकडे यमराज दिसणे हे एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा मृत्यूचे लक्षण मानले जाते. मित्रांनो, छोट्याशा दिवाळीच्या दिवशी यमराजाची पूजा केल्याने जन्मकुंडीत आकली मृत्यूची शक्यता, तर छोट्या दिवाळीच्या दिवशी यमराजांची पूजा केल्याने जन्म कुंडलीतून आकली मृत्यूची अशक्यता तर नाहीशीच नाही, तर कोणत्याही प्रकारचे मृत्यू दोषीही दूर होतात, घरातून रोग दूर होतात आणि घरात समृद्धी, सौभाग्य आणि आरोग्य राहतं. त्यामुळे छोट्या दिवाळीशिवाय यमराजांची पूजा केली जात नाही. यमराज देव असूनही त्याची पूजा का केली जात नाही आणि त्या मागील का, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. मित्रांनो, याशिवाय यमराज हा मृत्यूचा देव आहे. त्याची पूजेचे नियम छोटी दिवाळीच्या दिवसाशिवाय इतर कोणत्याही दिवशी करण्यास यमराज केवळ आणि फक्त भक्तांना मृत्यूचे वरदान देऊ शकतात, म्हणजेच ते केवळ मृत्यू देऊ शकतात. ते तर छोटी दिवाळीच्या दिवशी पूजा करणे हे शुभ मानले जाते, म्हणून तुम्ही दिवाळीच्या दिवशी तुम्ही देवाची म्हणजेच यमराजाची पूजा करू शकता. मग हे पूजा कुठल्या दिवशी केली पाहिजे, तर चला पाहूया. मित्रांनो, दरवर्षी नरक चतुर्थीशी म्हणजेच छोटी दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीशीला साजरा केला जातो. याच दिवशी मित्रांनो तुम्हाला म्हणजेच यमराजाची पूजा ही करावयाची अटळ आहे. तुम्ही त्या दिवशी ती पूजा करू शकता. तुमच्या घरामागचे दोल, दलिंद्रे, मरण हे याच्यामध्ये तुम्हाला ते आशीर्वाद देऊ शकतात व तुम्हाला रोग म्हणा, समृद्धी म्हणा, सौभाग्य म्हणा, आरोग्य म्हणा, हे तुम्हाला ते प्रदान करू शकतात. पण मित्रांनो, ह्याची पूजा दिवाळीच्या शुक्ल दिवाळीच्या दरवर्षी नरक चतुर्थीलाच त्यांची पूजा केली पाहिजे. मित्रांनो, यमराज विषयी तुम्हाला सर्व काही प्राप्त झालं असे मी समजतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. माझा उद्देश असतो मित्रांनो की तुम्हाला खरी माहिती कळण्यासाठी मी झुंजत असतो व घर सोडून एखाद्या माहितीला, एखाद्या स्थळाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला मी भेट देत असतो आणि खरा इतिहास तुम्हाला सांगत असतो. मित्रांनो, मी कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही. मित्रांनो, जे खरं आहे हेच तुम्हाला सांगण्याचा उद्देश असतो माझा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. जरी तुम्हाला कुठलीही शंका असेल, एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल की दादा मला या देवीविषयी माहिती पाहिजे किंवा या पुरुषांविषयी माहिती पाहिजे, या संतांविषयी माहिती पाहिजे किंवा ह्याच्या मागचा तोडका काय आहे, टोटके काय आहेत की जेणेकरून आम्हाला बरं वाटलं पाहिजे, अशी कुठलीही समस्या असेल तर तुम्हाला एक कमेंट करायची आहे. त्याच्यावर 3 दिवसात किंवा 2 दिवसात करून व पुराणिक माहिती देऊन ग्रंथामध्ये जी माहिती आहे तेच तुमच्यापर्यंत आणून तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ प्राप्त होईल आणि खरी माहिती सांगण्याचा माझा धंदा आहे. मी कुणाचा मंदा नाही मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. आम्ही प्रत्येक गोष्टीला पैशावर काम करत नाही. काही जणांना खरी माहिती सांगण्यासाठी आम्ही स्वतः झुंजत असतो, लढत असतो आणि चर्त सोडून दुसऱ्या शास्त्रात जात असतो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करसालच, सबस्क्राईब करसाल. दावजी बाबाच्या नावानं चांग भलं, मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल येडसरूचा उदे उदे, बोल भवानी माते की जय लिहायला मात्र विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडत असेल, तुम्हाला जर इच्छा होत असेल की बाबा एखादी कमेंट करावं, जसे की खूप छान व्हिडिओ तुमचा आहे, तर मित्रांनो मला एक
असं वाटेल की बाबा माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, लाईक बी करा आणि कमेंट बी करा, जेणेकरून लोकांनाही कळलं पाहिजे की माझे व्हिडिओ बाबा एखाद्या रिलेटिव्हवर असतात, चांगल्यावर असतात आणि तुम्हाला त्याचं मार्गदर्शनही चांगल्या प्रमाणे होतं, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय काळेश्वरी, जय दावजी मालक. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या टॉपिकवर नक्की भेटूया. धन्यवाद.